हाय, नमस्कार मैत्रिणींनो. मी अनला बापट. आज आपल्या ह्या उपक्रमाकरता म्हणून म्हणजे निवेदिताकरता म्हणून एक छोटीशी वस्तू बनवते. मी आत्ता डिस्क्लोज करत नाही, तुम्ही पहा मग कशी वाटली ते सांगा. मी निवेदिताची म्हणजे नवीनच झालेले मेंबर आहेत तशी म्हटलं तर 2-3 वर्षापासून. पण सतत त्यांच्या ज्या काही क्रिया चालू असतात, वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज, त्या मला फार आवडतात. त्याच्यामुळे मी निवेदिताचा कुठलीही ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायला रेडी असते. आणि आज ही बेस्ट आउट ऑफ वेस्ट या कृतीकरता पण मी स्वतःला स्पर्धेमध्ये घेतलं आहे आणि तुमच्याकरता बनवते काहीतरी स्पेशल. बघूया मग काय आहे ते स्पेशल. स्पर्धेकरता लागणारं साहित्य म्हणजे असे दह्याचे डबे किंवा असे पण चालतील. त्याशिवाय रंग, पेस्टल, त्याशिवाय असे बॉक्सेस, आपले डिस्पोजेबल. आपण 3 वेगळे रंग म्हणजे एकात निळा पांढरा, एकामध्ये हिरवा पांढरा आणि एकामध्ये पिवळा आणि थोडासा सँड कलर आणि पांढरा, असे 3 वेगळे कलर आपण मिक्स करणार आहोत. कारण आपल्याला बॉडी आणि याच्याकरता करायचे. आता ते केल्यावरती कसं होईल ते बघा. फेसचा जो वरचा डबा आहे त्याला आपण असा येलो कलर लावू सगळीकडे. सिमिलरली जो आपण खाली घेणार आहे, खाली घेणारा जो कलर आहे त्याला आपण असा निळा कलर लावू. फ्रॉक लावायचा आहे किंवा असा हा निळा कलर लागेल असा. हा पूर्ण कलर लावून घ्यायचा सगळीकडे की तुमचे डबे कसे दिसतील ते दाखवते. हात बनवण्याचे ग्लास पण असे ग्रीन कलरनी रंगवून घ्या. वरचा जो चेहऱ्याचा पोट आता वाळला असेल त्याच्यावरती नाकतोंड बनवायचं आहे, असं करून बनवायचं आहे म्हणजे ऊर्ध्व साईडला खुलं असेल असं. आता आपल्याला असेंब्ली करायची आहे. त्याच्यामध्ये असं हे बसवायचं खालची बाजू, त्याच्यावरती हे हात ठेवायचे. हात ठेवून झाले पहा, असेंब्ली केल्यावर हे असं दिसतं. आलं लक्षात? वरती प्लांट जे ठेवले ते तुम्ही कुठले पण टाकू शकता आपल्या आवडीचे. एक अजून सॅम्पल. नमस्कार, मी वैशाली चौधरी. मी वेस्ट कपड्यापासून डोअरमेट बनवणार आहे. चला तर मग आपण बनवू. आता मी ह्या बास्केटला असं सगळीकडनं हे करून त्याला बेस बनवून घेतला आहे. आता त्याच्यावर मी माझी एक साडी आहे, त्या साडीचा मी ड्रेस शिवला. आणि त्या ड्रेसमधून त्या साडीचा एवढा पदरचा एवढा तुकडा पण राहिला आहे, तो काय मला टाकवे ना, म्हणून मग मी त्याचा काहीतरी उपयोग करावा म्हणून मी त्याला हे असं डेकोरेशन म्हणून ह्याच्यावर ठेवलं. आणि ह्याला असा इथे हा पीस इकडे मी ठेवला कॉर्नरला. आणि त्याच्यावर मी माझ्याकडे हे 2 प्लांट्स आहेत, ते 2 प्लांट्स मी याच्यावर डेकोरेशन म्हणून ठेवले. आणि हा एक प्लांट्स आहे माझ्याकडे. तर अशा रीतीने मी माझ्या बैठक खोलीत असे कॉर्नरला प्लांट्स ठेवून तो कोपरा सजावट त्याचं हे खूप छान प्रकारे त्याला सजवली आहे. धन्यवाद.